हॅलो गाईज. सो नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी ह्याला एवढ्या टाइम पासून बोलवते, हा यायलाच मागत नाही. अरे हे बघ ना किती मस्त आहे. हे बघ माझी मुंडी बाहेर आहे फक्त, बाकी सगळं दार बंद आहे आणि मी असं ये ना, चालू करूया ना. ते बघ मागे बंद झालं दार. ये पटकन. असे केस कापून आलाय ना हा, असं खरंच वाटतंय मी याला बोलते टोप घालून केस कापले त्याचे. शाळा विचारलं तुला कोणी? तुझा भाऊ पण होता माझ्यासोबत. गेले. तेच म्हणते माझ्यासोबत गेला असं तर ही चूक केली नसतीस. अरे आम्ही गेलो, केस कापले. मला तेव्हा एवढे आवडले, मी बोललो हा अजून 2 हेअरकट आणि 2 बियर्ड ट्रिम मला फ्री मिळाल्या. वाव. आता त्याला घेऊन आणि त्याची अशी कापणार आहे गौरांची. तू आता लहानाची टाक. त्यांनी मला तिकडे कॉन्फिडन्स दिला. अरे 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 असं अरे अरे करून गेले. हा तू रे मस्त बोलला. भाई अपना टॅलेंट आहे वो. मी कभी जताता नाही आहे, पण माझा हा टॅलेंट आहे. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत बदलापूर आणि आज मस्त मी फिरणार आहोत, कारण आहे माझ्या मामाचा बर्थडे. कितवा बर्थडे बोल जरा? 54ला ते जन्मले. 54ला जन्मले ते. आता माहित नाही मला किती झाले. तर आम्ही आज मस्त फिरू, खाऊ पिऊ मस्त. ह्या लोकांनी आम्हाला रेस्टॉरंट सांगितले, तिकडे जाऊ. तर पटकन रेडी पण होतो आणि तुम्हाला तोपर्यंत दाखवतो. एक मिनिट, हे काय परत ठेव हात तसंच. परत हात तसंच ठेव. हे असं का ठेवलेला हात? माझी मर्जी. हा हे का? आता आम्ही जातो जेवायला गाईज, जेवतो आणि त्यांनी जो रेस्टॉरंट सांगितलं तिकडे जाऊन बघतो कसं काय आहे आणि हात असाच ठेवणार. मी आता ब्लॉग मध्ये पहिले तर रेडी व्हायचंय आम्हाला. मम्मीला जुडीच्या केसाने सारखी शेंका येते. पण मला पण आता व्हायला लागले, का माहित नाही. मला नव्हतं, मला मॉम सोबत राऊंड व्हायला लागले मला वाटतं. केसाचे तुझ्यावरती टाकल. अरे मेन आपण काहीतरी, तू काय कुत्र्याचे केस नाकात गेले, तोंडात गेले आईवर सासूवरती जावई जातात भाई, जातात. आमचा बॉन्ड तसा आहे, तुला नाही कळणार आहे. कंटिन्यू. तर आम्हाला आमच्या मामे दिले छान दाणे खायला खाली बघा. सकाळी सकाळी अजून म्हणून मला बदलापूरला यायला मजा येते. सकाळी चहा प्यायला भेटला, मस्त रात्री झोपायला भेटला. छान. जरासा जास्ती गरम आहे, पहिल्या खायला हात लावा, नाही तर हात भाजणे. चांद आहे, तारे कुठे? अरे हे वरती पिवळे तारे आहेत, पिवळे तारे. मी इकडे रेडी व्हायला बसलेली आणि हे दोघं आलेत. मग आमच्या दोघांची दुसरी बघायची, दाखव. ही लाड करायला बसली. इकडे येऊन बसली. आता तुम्हाला ते नीट ट्रायपॉडला लावले म्हणून दाखवता येत नाही, पण यू गेट द. ये बर ये. तू जा ना बाबा, रेडी हो ना, कपडे घाल. पण माझी कुत्री आणि माझी बायको इथे बसली आहे. आले माझी बायको. तर आता यश गेलेला आहे रेडी व्हायला. सो मी पण विचार केला तुमच्यासोबत पटकन माझी स्किन केअर रुटीन शेअर करेल. सो इथे तुम्ही बघू शकता, लास्ट टाइम मला एवढे ऍक्ने आले होते आणि त्याचे डार्क स्पॉट्स राहिलेले, बट आता ते क्लोज टू नथिंग झालेत, सगळे फेड झालेत. आणि इथे आता थोडेफार आहेत, इथे पण आहे. सो ह्याला पण आपण फेड करूया, कारण मला एव्हरी मंथ ऍक्ने येतात ड्यू टू पिरियड्स आणि मग हॉर्मोनल इम्बॅलन्स, आणि हे वाढू शकतात ड्यू टू सन एक्सपोजर. सो त्याला कमी करायला चांगले इन्ग्रेडियंट्स असणं जरुरी आहे आपल्याकडे. सो त्यासाठी मी यूज करणार आहे हिमालया डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम. सो हिमालयावरती मी पूर्ण ट्रस्ट करते, बिकॉज इतक्या वर्षांपासून मी ह्याला यूज करते. So this serum is 100% organically sourced from turmeric, plus यात आहे 10% glycolic acid and 2% niacinamide, जे विजिबली डार्क स्पॉट्स रिड्यूस करतं आणि देतं ग्लोईंग स्किन. आणि जसं तुम्ही बघू शकता एकदम क्विकली अब्झॉर्ब पण झालंय हे, आणि एकदम लाईट वेट, असं काहीच लावल्यासारखं फील नाही होत आहे. तर यानंतर आता मी मॉइश्चरायझर लावणार आहे, बिकॉज त्याचं मॉइश्चर मस्त लॉक झालं पाहिजे. आणि हा प्रोडक्ट अवेलेबल आहे Amazon, नायका, फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरती. आणि जर तुम्हाला छान डिस्काउंट्स हवे असतील तर लवकर चेक करा. सो गाईज, वी आर रेडी. बघा माझा फेस, बघा माझा आउटफिट ऑफ द डे, बघा माझा आउटफिट ऑफ द डे गाईज. आणि आता सांगतोय ना की सर्वात पहिला लोकेशन, सगळ्यात पहिले गाईज आम्ही जाणार आहे. ह्यानी सगळं बघितलं. दाताला खाज आली थोडी, इथे खाजा ना. दाताला खाज येते तुझ्या. लवकर सांग कुठे जाणार आहोत. जास्त बोलू नको. इथे पण हा बंदूक घेऊन आला आणि त्या छोट्या मुलासोबत छोटा झालाय स्वतः पण. आम्ही आधी पहिले जाणार आहोत. मला नाही आठवते नाव. अरे आठव ना. मला नाही आठवते नाव. मैं जा रहा हूँ, इस दुनिया से जा रहा हूँ. तुम होटल में जाना खा. नाही बोलायचं. हा, तर हॉटेलचं नाव आहे गौरांग. हॉटेलचं नाव काय आहे? हॉटेलचं नाव आहे गरंदाज मिजाज. गाईज, गरंदाज मिजाज इज द हॉटेलचं नाव. आम्ही त्या हॉटेलमध्ये गरम झालंय. खूप गरम होतं. खूप गरम होत आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी आंघोळ केली, हिने आंघोळ नाही केली.
हो हिने आंघोळला गेली. काहीही ही आंघोळला- ही बाहेर- चला आम्ही निघतो ही पटकन जे- बघितलं टाळला हिने टाळला विषय टाळलेला हिने विषय टाळलेला आहे. आणि हे आता घरी ठेवून जायचं नाही हे घेऊन जायचं तिकडे शिवानी आपलं- चांगलं दिसतंय बघितलं ना माझा भाऊ मला कॉम्प्लिमेंट करतोय पण माझा नवरा नाही करत आहे. चांगलं दिसतं. हा तर मित्रांनो आता मी जाणार वाव ओ माय गॉड किती सुंदर बापरे डोळे एकदम आले चमकले डोळे रे आईला दिसत नाही काय पुढे पण तुला तू time तरी देतोय. मोठा त्याला का मारतोयस यश एवढ्या जोरात माझा हात तर सुजवला हा, मग तू पळ आता त्याचं वय आता मार खाऊन आता तू पळ पळ आधीच सांगतोय पळ पळ नाही तर मारीन डायरेक्ट असं कॅमेरावर मारेल का थांब कॅमेरा मार खाशील मला जर लागलं 24 hours ची असं वाटतंय कोकणाला चालू इतकं छान वाटतंय. हे बघा हाय करा हाय कर रे हाय भी जरुरी आहे त्या कुछ नाही हाय मस्त वाटतंय वातावरण. मस्त आहे खरंच खूप बदलापूर मध्ये वातावरण एक नंबर असतं बाई कायम. आता तर कर्जतला झालं अजून बेटर. 2 तास झाले आम्ही या ट्रॅफिक मध्ये आहोत अजून काही येत नाही पोट सगळं रिकामं झालं आमचं. सगळं रिकामं झालं जिरलं जेवण असं बोल ना रिकामं झालं म्हणजे नाश्ता जिरला. काहीही बोलते हा. बोल, हे घे. बायको ना माझी बायको म्हणजे काहीही बोलते. तुम्ही मला इतक्याच जवळून बघा असं बघा हे माझे घ्या चष्मे घातले ए तुझा चष्मा नाही हा नाहीये. मॉम घालते हा चष्मा. मॉम आता मागे बसले म्हणून मी आता हा चष्मा घातलाय. ट्रॅफिक दाखव तुम्हाला थांबा ट्रॅफिक हे बघा केवढं ट्रॅफिक बाई केवढं ट्रॅफिक आणि आम्हाला पोहोचायला कितीचा वेळ आहे बघा. हे आमचं डेस्टिनेशन आहे एवढं ट्रॅफिक आहे 7 मिनिटाचं फक्त 200 मीटरवर आहे आम्ही तरी आम्हाला एवढा वेळ लागणार आहे आता पोहोचायला काय बोलायचं. लागला 2 तास 2 घंटा फालतू मध्ये ट्रॅफिक मध्ये थांबवलेलं हे हॉटेल दाखव. काहीच काम नव्हतं यार ट्रॅफिकचं छान दिसतं हँडसम एकदम. हँडसम तर मी आहेच तुम्हाला मी आता हॉटेल दाखवतो जिथे आम्ही जाणार आहे. थांबा चला तिकडे जायचंय आम्हाला. तिकडे आतमध्ये आता गेलेत लोक त्यांना बाहेर बोलवतो म्हणजे हे होईल. मस्त वाटतंय ना. वेलकम टू अवर हॉटेल. बंद होतं वाईट छान आहे ना वाईट मस्त आहे ना करते बंद असताना. तुझ्याकडनं शिकली मी. तुम्ही पण खा. थँक्यू मितू. काय तुम्ही पण मला दिलं त्यांनी. हो त्यांना दिलंय आहे बघ. मॉमी यांचं नाव आता मॉमी मॉमी. रोटीची साईज रोटी नाही पांघरूण आहे बाई. पांघरूण आहे मी तुझं पांघरूण मी तू जुली सगळ्यांचं पांघरूण आहे रोटी नाही आहे बाई. रोटी नाहीये पांघरो नाही एवढी साडी मला संपणार आहे मम्मी तुला संपणार आहे. तुम्हाला जाणार आहे का अख्खी आता का नाही थांबत आहे रोटी आली सगळं आलं आता मोबाईल दिला सोडून. आता विसरली का आपल्या सबस्क्रायबर लोकांना विसरली तू हा. पण आई सोबत टेस्ट एक नंबर आहे खरंच. रोटी आणि ठेचा ही रोटी आणि 35 रुपयाला आहे. ही रोटी 35 रुपयाला भाई खूप स्वस्त आहे. आणि ही सॉफ्ट सुद्धा आहे. आई शपथ हो का सॉफ्ट पण आहे बोलतो. खरंच छान आहे भाई खरंच छान. खूप टेस्टी आहे. आता मला खाताना कळालं की हे प्युअर व्हेजिटेरियन. सात्विक फक्त वेज नाही सात्विक जेवण मिळतो भाई. तेच म्हणतो सगळीकडे वांग वगैरे फोटो नाही तर युजली कसं मच्छी असतं पण मस्त भाई मस्त मस्त एकदा आलं पाहिजे इथे भले कुठे राहतात. पण खूप छान आहे. सर्व्हिस पण एकदम भारी. काजू भाजी पनीर भुर्जी ठेचा मसूर आणि रोटी तर एवढी मोठी आहे जम्बो. कसं वाटतंय जेवण. ह्यांच्या रेकमेंडेशननी आम्ही आलोय. अच्छा पण पनीर सोबत थँक्यू यार मितू थँक्यू यार. ते बोयला भरवलं जात आहे. येस मामी आज सगळ्यांना भरवते मामी सगळ्यांना भरवते. लॉक करत होतं म्हणून त्यांनी लाईट लावली पण ह्यांची पनीर भुर्जी पण अमेझिंग आहे. ते अख्खा मसूरची भाजी मी बाहेर कुठे नव्हती खाल्ली इथे मला मिळाली आणि पनीर एक भुर्जी नंबर खूप आहे. टेस्टी आहे. खूप जास्त खूप टेस्टी. tasty तुम्ही आहे, या जर इथे जवळपास आणि राहत असाल. सात्विक अजून काय पाहिजे भाई. डेकोरेशन सगळं जे आहे ना ते आपल्या ह्याच्यावरती आहे ना निरूपुरेंवरती बनवलं. 3 निरूपुरेंवरती आहे. हे आहे ते हॉटेल आणि त्याच्याच बाहेर हे पानवालं पण आहे जिथून आम्ही चॉकलेट पान वगैरे घेतले. जोरदार पान. दाखव खाल्लं मी आज तोंडात हा कर. नाही दिसत आहे. तू पण खाल्लं ना पान. चॉकलेट पान खातेस ना तू व्हॉइस ओव्हर द्या माझ्या रिॲक्शनला. का तुझ्या रिॲक्शन हो तुझ्या रिॲक्शनला व्हायचं. ओके डन
हा बघा डबा गाईज, मला मिळाले चॉकलेट पान. माझ्या नवऱ्याने मला दिलं गिफ्ट. मी आता उघडते मितांशला इग्नोर करून. आता मी उघडणार आहे आणि मी अर्ध माझ्या नवऱ्याला देणार आहे. पहिले मी माझ्या नवऱ्याला देते. मी अशीच आहे, मी नेहमी अशीच वागते की मला डोकं नाही. आता मी अर्ध खाणार आणि अर्ध नवऱ्याला देणार. अर्ध खाणार आणि अर्ध नवऱ्याला देणार. अर्ध खाणार आणि अर्ध नवऱ्याला देणार. अर्ध खाणार होते मी, पण मी विचार केला मी पूर्ण खाते. आता मला जुलाब होणार आहेत. शहाणी कसं आहे हे बघ. दुसरं मामीकडे पण आहे, बघितलं काय? हे काय नाही तू नाही खाओ, मी खाल्ले. खाओ 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 खाओ. अरे हे बघा हे बघा हे बघा. नाही दे. हा भरपूर आहेत. बरोबर. मामी टू द रेस्क्यू. मामीच मला प्रेम करते. तू बघ. घे बाबा घे एकदाच घे. नकोय मला. लास्ट टाइम विचारते. नकोय. लास्ट टाइम सांगितलं नकोय. गरजच नाही. अरे लाज वाटते काय? लाज वाटते का? ते पानाचा विडा आहे ना तो बरोबर ना नवऱ्याला. हा बरोबर. चल मामी बोलते तो बरोबर आहे. ते ना चालूच नाही केलं. कॅमेरा बंद होता. अरे छातीत लागलं. मस्त आहे. थोडीशी तरी लाज वाटते. असा बसलायस इकडनं गनने खेळतात आणि या बिचाराला गोळ्या उचलायला लावतायत ना. तुला गोळ्या उचलायला लावल्या. तुम्ही घाबरवून ठेवलंय त्याला. घाबरवून काय टाकायचंय? सोबत त्याच्या हातात ते बघ. तू आता काय करत होता? किती घाबरलेला चेहरा दिसतोय तुझा. तर इथे तुम्हाला आम्ही जे गिफ्ट अनरॅप करताना दिसतोय ते आमच्या भाऊजींच्या फ्रेंड थ्रू एका आर्टिस्टने पाठवलंय. तिने आम्हाला रीलमध्ये पण टॅग केलं होतं आणि ते आम्हाला तिचं आर्ट भरपूर आवडलं आणि तिने ते सेम आर्ट आम्हाला पाठवलं इथे. प्रॉपर माझे कपडे जसे होते तसे. मला माहिती आहे हे आपण बघितलेलं आठवतं. स्टोरी पण टाकलेली आपण. हे अभी अपने रूम में जाएगा भाई. रूम में जाएगा ये. खरंच तुम्ही लोक हा व्हिडिओ बघताय दिया आणि जर तू हा व्हिडिओ बघत असशील तर एक काम कर, एक टी शर्ट पण पाठव. ही माझे कपडे चोरून चोरून घालते मगातपासून. कधी पण बदलापूरला येते, स्वतःचे कपडे का नाही घेऊन येते? हसू नको. तुझे घालायला पण मस्त आहे ना यार. हो एक नंबर आहे. जा स्वतःचे कपडे घाल. जा उठ जा. हे कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी. मग माझे कपडे आहेत पण शिवानी मी काय घालू? मी कालपासून ह्याच कपड्यात फिरतोय. तुझी चूक. तुला मी हमेशा सांगितलं तू एक्स्ट्रा आणशील तर माझ्यासाठी पण एक्स्ट्रा आण. अरे पण माझे का? तुझे तू टाकत जा ना बॅगेत. माझं हे सॉरी मला खूप आवडली. हे लावूया आपण. हे आपण हे आपल्या हे आपण मस्त एका रूम मध्ये एक जागा करून लावू. डोपरचे पण एकदम एकदम मस्त डिटेलिंग केली आहे. काळा केले डोपर बोलते. काळे केले डोपर. तर आम्हाला तिकडे सरसकट ब्लॉग नाही बनवता आला असं एकदम एका मागोमागे, कारण आम्ही मजा करत होतो. आम्ही रमलेलो तिकडे आमच्या मजेमध्ये. म्हणून तुम्हाला असे आम्ही मध्ये मध्ये दिसू आणि आम्ही तुम्हाला कॉन्टेक्स्ट देऊ की नक्की चाललंय काय. तर आता तुम्हाला दिसतंय ते गिफ्ट अनरॅप केल्यानंतर भूक लागली. भूक लागल्यानंतर मामीने आम्हाला बनवलेलं जबरदस्त जेवण जेवल्यानंतर इथे आम्ही तुम्हाला आईस्क्रीम खाताना दिसतोय. 3 भाज्या 3ही एक नंबर लागतायत भाई. तुम्हाला कशा वाटल्या भाज्या? एकदम छान. एकदम छान. तुला कशी वाटली भाजी? कुठली जास्त चांगली कुठली वाटली? खूप भारी. कन्फ्युज होते. सगळ्यात चांगलं लागतं. हा ना, तिन्ही भाजी. ही फ्लावरची भाजी आहे, ही पावट्याची आणि ही ढोबळी मिरची. काय ढोबळी? हा भोपळी. भोपळी मिरची. कुठली बाटल्या येतात त्यांना नाही दिसत, सबस्क्रायबर लोकांना नाही दिसत. उद्या मावशी येतील. हा मावशी हा. त्यांचा कौतुक करायचं. येस एक नंबर भाजी बनवली भाई. एक नंबर. जाडी हलतच नाही आईस्क्रीम खाते नुसती. बॉडी शेमिंग. येस यू आर जाडी. बॉडी किसिंग. ते ना ते जरा उघडले वाटतं ते. हा त्याचा काहीतरी झोल झाला, ते पडलं येताना. एवढा आईस्क्रीम खाणार इथे आल्यावर डायटिंग वर होतास ना. तू बोल, तू डायटिंग. भाई हा हे दोघं शाणे आहेत यार, भाऊ बहीण. छोटेसे बहीण भाऊ. उद्याला वाट लावू. तर आता तुम्हाला जे बघायला मिळते ते आहे नेक्स्ट डेची सकाळ म्हणजे डे 2. जेव्हा मी विचार केलेला की मस्त आराम करेन, रिलॅक्स करेन, पण ह्यांच्या मस्तीने ते काही झालं नाही. तर त्यांची मस्ती बघा. आम्ही आता गेम खेळतोय. यश 1 vs 3 आहे. 1 is यश आणि आम्ही 3. कारण की त्याच्याकडे खतरनाक वाली गन आहे. खतरनाक आहे ती. डायरेक्ट अशी आरपार जाईल अशी गन आहे. मग आम्ही आमचं शील्ड घातलं. या तुम्ही पण घ्या. हा तू जा.
ए कॅमेरामॅन कधी मरत नाही, लक्षात ठेवा. मला एक पण गोळी नाही लागली पाहिजे. एक मिनिट काय तू कसा गेला त्याला बोलू नको येऊ मी मारला तुम्ही सोडून दिलाय भाई. ह्याची गन बघा आणि ह्याचा आवाज दाखव. आवाज दाखव ना. खाली मार. थांब खालीच मारी मार. हे बघा इथपर्यंत उडाली, दिसत पण नाही गोळी एवढ्या जोरातला. आणि ह्यांच्या बघा दाखव, नाही दिसली. एकदम हळू जाते. नाही बाबा मी चालली आंघोळीला. मी आंघोळीला जाऊन येईपर्यंत सगळं नॉर्मल होतं. हे काय आता, हे नका मारू नका मारू. बोलायचं नाही, जास्त बोललीस तर ठोकला म्हणून समज. तू कोण आहेस रे? चाल जेवण बनवतात. चेहरा दिख गया. इसको पहचान लिया. अभी तेरे को मारना पडेगा. सगळं खेळून झाल्यानंतर या तिघांना बेदम मारल्यानंतर आम्ही ज्या गोष्टीसाठी इकडे आलेलो तो होता तर मामांचा बर्थडे केक कापल्यानंतर नॉर्मल पार्टीला जशी सुरुवात होती तशी आम्ही हॅपी बर्थडेने सुरुवात केली. पण मामांच्या एका इशाऱ्यानंतर हळूच पार्टीचं रूपांतर हळदीमध्ये झालं. हा छोटा पोरगा बेदम नाचत होता. बाई हा बेकार नाच. नाही होणार आहे व्हॉइस ओव्हर. गाईज सॉरी, व्हॉइस ओव्हर एंडेड हिअर. हा तुम्ही जर बदलापूर मध्ये येणार असाल किंवा राहत असाल तर इकडनं मोमोज मागवा. अफगाणी आणि तंदुरी कोणते आहेत? हा मिस्टर प्राजी खूप टेस्टी आहे. बेस्ट मोमोज आतापर्यंतचे. खूपच टेस्टी आहे. हे बघा ऍज युजल गौरांची असं सजून खायचं असतं. पोट भरतं. हळूहळू मित्रांनो मी सरळचा वाढवा आडव्यात नाही. परत हळूहळू मित्रांनो मी पहिले उभा होतो, त्याच्यानंतर मी बसलो आणि आता तुम्हाला मी आडवा दिसतोय कारण आलोय आपण दिवसात 3 डे 3. नमस्कार मित्रांनो, तुमचा आपला यश मठाधिकारी इकडे परत आलेला आहे. मी माझ्या बायकोला घरी ठेवून आलोय. माझ्या बायकोला कराची बिस्किट आवडत, जसं ती लास्ट ब्लॉग मध्ये बोलली, म्हणून मी कराची बिस्किट घेतले. उलट आहे ते. ओ सॉरी, कराची बिस्किट घेतले. आणि माझ्या बायकोला हनीबेल पण आवडतात. बघितलं, तुम्हाला कळतं मी माझ्या बायकोवर किती प्रेम करतो. हनीबेल घेऊन झाला 10 घेऊन झाला मी 10 सगळे 10च्या 10 तिच्या तोंडात. आणि इथे तुम्हाला मी करताना दिसतोय हनीबेल तोंडात कोंबण्याच्या ऐवजी मी केली हनीबेलची वर्षा माझ्या बायकोवर. माझ्या बायकोसाठी हनीबेल. माझ्या बायकोला हनीबेल आवडतं. माझ्या बायकोचा हनीबेल अभिषेक केलेला आहे गाईस. हनीबेल अभिषेक इज डन. आता माझी बायको हनीबेल खाणार आहे. आडवा झालेला यश नंतर आता तो झोपलेला आहे, त्याच्याने नाही होणार आहे व्हॉइस ओव्हर, म्हणून मी सांगते. आता आहे डे 3 ची संध्याकाळ म्हणजेच रात्र. डे 3 ची संध्याकाळ म्हणजेच मित्रांनो रात्र. संध्याकाळी इज नॉट संध्याकाळ एनिमोर, संध्याकाळीच रात्र. आणि आम्ही आलोय गणपती बुक करायला. तर बघत राहा, झोपला नाहीये यश. तू काय करतेय? मी ब्लॉग करत होते. ओ माय गॉड, का ब्लॉग करतेस तुम्ही? इथे ब्लॉग आहे, करा ना, कॅमेरामॅन आहे. मी काय कपड्यांमध्ये आले बघ, ही किती छान दिसते. हा यार, आम्ही इथे गणपती बघायला आलेलो आहे. आमच्या इथे घरी गणपती बसवतात बदलापूरला, तर आम्ही आता गणपती बघतोय. आता आम्हाला खूप सारे ऑप्शन त्याच्यातून बघायचं पडलं. आणि फर्स्ट टाइम आलोय मी गणपती. हो ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम आलो गणपती बुक करा. हां मी पण फर्स्ट टाइम आलो. मी कधीच नव्हतो आलो याच्यात. नाही मी फर्स्ट टाइम आलो. आता मस्त आम्ही इथे गणपती बघतो. ओ इथे बघूया मस्त मूर्ती कुठली चांगली आहे आणि त्यांना दाखवूया. ही गाणी ऐकते बघा इकडे बसून. हिला काय वाटत नाही, गाणी ऐकते. लोक बसले तिकडे सगळे जेवायला आणि हे गाणी ऐकते. अरे काय सुधर रे सुधर सुधर. गोरे रंग पे ना गुमान कर. हा टोप उघडा जरा. हा वाला टोप उघडा. हा वाला बिर्याणी केली मॉमीनी माझ्या बिर्याणी केलेली. बिर्याणी खाणार आम्ही, पनीर बिर्याणी. आणि हो इकडे एक नंबर मिळतं. आणि हाच एकटा आहे जो पहिले खातोय. आम्ही सगळे चपाती पहिले खातोय इज्जत में. हा बिर्याणी खातोय. खाऊन दाखवतात चव. डायरेक्ट ह्याच्यात टेस्टच द्यायला लागणार. पनीरची भाजी आहे, वालाची भाजी आहे.
चावला हा त्यांनी खाल्लेला. येस येस. पनीरची भाजी, वालाची भाजी, शिमला मिरची भाजी, पापड, पापड, गुलाबजाम पण घरी केलेले आहेत ताई. हे बघा. आणि पनीर बिर्याणी. आणि हे पण दिलंय. उघड उघड त्याला उघड. काय मी तू यार तुला एवढं उघडायला टाइम लागतो. हे बघ काय सांगा तू सांगेन ना काय. खाऊन दाखव एक लवकर यार. एवढा टाइम थोडी लागतो. आणि जेवणार कोण आधी. हे सगळं जेवण ठेवलंय आणि तू स्वीट खातोय. इथे लोक बाकी सगळे थांबलेत आणि तू स्वीट खातोय. हा काय हा आता तेवढंच. आता हे मी खाणार बाकी तू नाही घ्यायचं. आता ठेवून दे. आता हे 2 मिनिटं इथे मी बोलतोय आणि हे मस्त बॉक्स आहे. पण आता तिच्याकडे दाखव. हीच शाणी तुम्हाला सांगणार. मी तुम्हाला मनापासून सांगत होतो काहीतरी छान गोष्ट. आणि काय ब्लश अँड ब्लूम असं तुम्ही असं कराल ना. असं कराल तर तुम्हाला आमच्या दोघांच्या मध्ये एक व्यक्ती दिसेल. त्या व्यक्तीने आणलेलं आहे. हे बघा हीच तुम्हाला सांगेल. आता तिचं पेज आहे ब्लश अँड ब्लूम आणि हिने छान ज्वेलरीज आणि काय ऍक्सेसरीज वगैरे आहेत. तुम्ही चेकआउट करा. आणि हिने आमच्यासाठी स्वीट गिफ्ट आणलंय. ही ऍक्च्युली माझ्या भाच्याची फ्रेंड आहे. ही बोलते आमच्यासाठी आणले पण आतमध्ये मला डिअर शिवानी ताई एवढंच दिसतंय. यश दादा गायब झालेला आहे. कलेक्शन लॉन्च लवकर करशील. आणि मला तेव्हा डिअर यश दादा हे नको टाकू. ताईला नाही द्यायचं तेव्हा. मी ओपन करते. appreciate accepting it. I appreciate your support and I can't wait to see your styling and jewelry. Lots of love. Yeah. सगळं एक एक करून आरामात दाखवेन. तुम्ही स्टोरी पण बघा माझी. काय बोलायचं तुला. मी त्या पुढच्या वेळेची वाट बघतोय. मी परत बदलापूरला येत राहणार आहे. मी काय बदलापूर सोडत नाही. मी बदलापूरला येत राहणार. मी वाट बघणार आहे कधी येते ते माझ्याकडे. मेन्स कलेक्शन बाय काहीतरी घातलंय मी. अंगठ्या गाडी या सगळ्या. तेव्हा मामीला सांगितलंय मला धोक्यात घ्या. हा मी मामीला सांगितलंय. येस 100 days 100 मिरची. हा हिचं चॅलेंज पण चालू आहे तिच्या याच्यावर. तुम्ही त्या चॅलेंजला सपोर्ट पण करा. 50 days 100 ऑर्डर्स जे होणार आहे ते आता 25 दिवसातच होईल मला वाटतं. होऊन जाईल. अरे भाई तू मेहनत एवढी करते होणार. डोळा न चोळता गाऊ शकतोस. नाही माझं ते हे अजून माझं डोळ्यात सोडले की तू बाहेर येतो. तर ती माझी ती फ्री सिंगिंग रिच्युअल होतो. यस अनकम्फर्टेबल वाटतं बघायला. हॅलो. हा हॅलो बरोबर बोलला. बरोबर केलं कारण परत तुम्ही बघितलं आम्ही तिघच बाहेर आलेलो आहोत. शिवानी तिकडे तिचं गादी गरम करत बसली. हे सोफा गादी हे तिला तेवढंच आवडतं. उठतच नाही जागेवर भाई. आता आज मामांचा बर्थडे होता. काल तर आम्ही केक कापला. मामी विचार केला ज्या दिवशी बर्थडे परत एकदा केक कापू. व्हाय नॉट. आणि केक कापू. त्याच्यात शिवानी आम्हाला बोलली की आपण एक काम करू. काल केक कापला ना आज पिझ्झा कापू. मग तिचं बोलून तिचं ऐकून अगोदरच्या ब्लॉग मध्ये काय बोलले. बर्गर वगैरे खातच नाही. एक चावा घेते. चावा. आता तुम्हाला तिचे चावे लागला. तिचाच फोन आलेला. तिचाच फोन आलेला. बोलते केकच्या 3 लार्ज साईजचे पिझ्झा घेतलेले. 3 लार्ज साईजचे पिझ्झा आणि कसं जरा सगळ्यांना पुरेल असं. और 3 भाई बाहेर गए थे. वो बहना आई नहीं किधर घर से बाहर बोली नको मी जरा कंटाळी. असं करते. तर मग आम्ही बोललो की ठीक आहे आम्ही जातो आणि घेऊन येतो. आम्ही आलेलो आहे. आता गाडीमध्ये असा पिझ्झाचा एकदम घमघमाट सुटला. केक पण घेतला. डेकोरेशन पण घेतलंय. हा डेकोरेशन घेतलं. केक घेतलं. आणि जिथे जिथे गेलो सगळ्यांना सांगितलं प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. तुम्ही बघत असाल तर आणि तुम्ही बघत असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तुम्हाला करावं लागेल. प्लीज करा. प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. चला आता मला असं करायला नव्हतं ना मग मी असं केलं. आता डायरेक्ट घरात भेटूया. एक बाय बाय. हा आहे मंडे जो ॲक्च्युली मामाचा बर्थडेचा दिवस होता. आम्ही रविवारी जाणार होतो मामाचा बर्थडे सेलिब्रेट करून कारण आम्हाला सुट्टी नव्हती. पण मग आता रविवारी आणि सोमवारी 2 दिवस आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायला मिळाला कारण तिकडे खूप फन होतं. आणि ह्यामध्ये शिवानीने विचार केला आपण करूया मामांना कन्फ्यूज. आणि सतत मामांच्या बाजूला जाऊन बसत होती आणि बोलत होती की कळालंच नाही ना कसं 1 वर्ष गेलं. असं वाटतंय कालच आपण सेलिब्रेट केला बर्थडे. एक नंबरची शाणी आहे भाई. मेरी बायको ही शाणी. आणि आता जसं तुम्हाला दिसतंय सगळं झाल्यानंतर आम्ही केली पिझ्झा पार्टी. आई शपथ बदलापूरमध्ये मला माहीत नाही सगळं सेम असतं पण चव काहीतरी वेगळीच लागते.